नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. श्रावण महिन्यात शिवलीलामृत पारायण करण्यासाठी श्रावण सोमवार, प्रदोष, शिवरात्री किंवा कोणत्याही शुक्ल पक्षातील एकादशी किंवा गुरुवारचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. कोणत्याही वाराची अट नसून भक्तिभावाने तुम्ही कोणत्याही दिवशी याचे वाचन करू शकता. श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत कसे करावे, त्याचे वाचनाच्या आधी व नंतर काय नियम आहेत तर बघूयात. 1. पारायणापूर्वी वाचण्याच्या आधी हे नियम करायचेत. संकल्प: पारायण सुरू करण्याच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. देवघरात किंवा शिवमंदिरात जाऊन ओम नमः शिवाय चा जप करत शिवाला बेलपत्र अर्पण करावे आणि आपल्या इच्छेनुसार 1, 3 किंवा 7, 14 दिवसाच्या पारायणाचा संकल्प सोडवावा. बसण्यासाठी दर्भाचे किंवा लोकरीचे आसन वापरावे. आसनावर बसून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ग्रंथ वाचनास सुरुवात करावी. पोथी स्वच्छ पाटावर ठेवावी. तिला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहून नमस्कार करावा. तुपाचा दिवा व उदबत्ती लावावी. कोणताही अध्याय वाचण्यास सुरुवात करण्यापूर्वी आणि अध्याय संपल्यावर ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप नक्की करावा. 1 दिवसीय पारायण पद्धती: सोमवारी 15 अध्यायाचे एक संपूर्ण पारायण करावे. स्नान केल्यानंतर एकांतात पवित्रपणे बसून शिवाची पूजा करून पारायण करावे. मद्य मांस भक्षण करू नये. पारायण चालू असता 7 अध्यायानंतर घटकाभर विश्रांती घ्यावी. त्या अवधीत देहधर्म आवरावे. दूध फळे भक्षण करावीत. हात-पाय तोंड स्वच्छ धुवून पुन्हा आसनस्थ व्हावे आणि पाठ पूर्ण करावा. पारायणानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा रुद्रमाळेवर जाप करावा. इष्टकामना याने पूर्ण होतील. पारायण पद्धती: सोमवारी 15 अध्यायाचे एक संपूर्ण पारायण करावे. रोज एक पारायण. याप्रमाणे 7 दिवस 7 पारायण करावीत. फल: सर्व इष्टकामना पूर्ण होऊन गडांतरे, रोग, मृत्यू, पापऋण, दारिद्र्य, संकटे, कोडासारखे असाध्य रोग, बंधन इत्यादी टळतील. आयुष्य, धन, संतती वाढेल. हे सर्व मिळून शेवटी शिव सायुज्यता मिळेल. सप्ताह पारायण पद्धती: 2. कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन 11 बेलाची पाने पिंडीवर वहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी शंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे. तर हे सर्व कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तिथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. सोमवारी अध्याय 1 व अध्याय 2, मंगळवारी अध्याय 3 व अध्याय 4 वाचावा. बुधवारी अध्याय 1 व अध्याय 6, गुरुवारी अध्याय 7 व अध्याय 8, शुक्रवारी अध्याय 9 व 10 अध्याय, शनिवारी अध्याय 11 व अध्याय 12 वाचावा. रविवारी अध्याय 13 व अध्याय 14 वाचावा. रविवारी रात्री 15वा अध्याय वाचला तरी चालेल, न वाचला तरी चालेल. रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्रात नैवेद्य शंकराला दाखवावा व तेच उद्यापन समजावे. पारायण करताना दिवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व पैसे ठेवावेत. शेव संप्रदायी साधूला कमीत कमी 21 रुपये दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान करावे. पोथी मोठ्याने वाचले तरी चालेल, इतरांनीही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर 10 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.
पोथीचे वाचन पूर्ण झाल्यावर हात जोडून देवाला म्हणावे, हे देवा, वाचनादरम्यान माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर आणि माझे पठण स्वीकार कर. वाचन संपल्यानंतर महादेवाची धूपदीप लावून आरती करावी. यानंतर शक्य असल्यास ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शिवाला सात्विक नैवेद्य दाखवावा आणि उपस्थित भक्तांमध्ये किंवा घरातील सदस्यांमध्ये प्रसाद वाटावा. वाचन पूर्ण होईपर्यंत पूर्ण ब्रह्मचर्य पाळावे. कांदा, लसूण, मांसाहार संपूर्ण वर्ज्य करावे. पोथी वाचताना मध्ये कोणाशीही बोलू नये. वाचन स्पष्ट आणि शुद्ध असावे. श्री शिवलीलामृत हा ग्रंथ वाचल्याने मनाला शांतता मिळते, संकटे दूर होतात आणि भगवान शंकराची विशेष कृपादृष्टी प्राप्त होते. मन शांती, घरात सकारात्मक ऊर्जा वाटते आणि मन शांत राहते. संकट निवारण होते, आयुष्यातील अडथळे व भीती दूर होतात. भक्ती वाटते, ईश्वरावर श्रद्धा बळकट होते. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.